तर हॅलो गाईज, तर प्रज्ञा ऑफिशियल हॅशटॅग शेतकरी कन्या या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर चला आता मिनी ब्लॉग मी बनवणार आहे. तर आता मी ठेवलेलं आहे चुलीवर हे दूध आटायला, म्हणजे मला बनवायचं आहे खावा. तर काय झालं, घरचं दूध होतं गाईचं आणि ते दूध कोण जास्त खात नाही. तर सकाळचं रात्रीचं दूध होतं भरपूर, म्हणजे 2-3 लिटरच होतं, एवढं पण नव्हतं. तर मग मी म्हटलं चला आज खवा बनवूया. तर मी बघा चुलीवर घेतलेला आहे खवा बनवायला आणि रुद्रांचा चाललेला आहे बाहेर कालवा. तर तुम्हाला पूर्ण ही रेसिपी म्हणजे मी खवा कसा बनवते ते पाहायचं जर पूर्ण असेल तर मी ह्याचा पूर्ण ब्लॉग टाकणार आहे. तर तो त्या पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की पहा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा. तर हे पाहता मी ठेवलेलं आहे चुलीवर दूध. तर आपल्याला हे कंटिन्यू असं हे मिश्रण करून घ्यायचं एकत्र हलवून. तर मी मस्त छान असा खावा बनवणार आहे, कारण आमच्या रुद्रांशला खावा हा फार आवडतो. तर म्हणलं विकत आणण्यापेक्षा आपण घरीच बनवूया.